सर आताच तुम्ही विद्यार्थ्याला शुभेच्छा दिल्या. तुमचा विचार भावना निश्चितच चांगली, पण IPS अधिकाऱ्यांनाही दादागिरी होते. आपण सगळं ते व्हायरल झाले. दादांचं फोन बघितलं. असं वाटतं या गणपतीच्या आशीर्वादासाठी आल्यानंतर काल काय फोनवर झालंय त्याच्यापेक्षा मी तुम्हाला देखील गणपतीच्या शुभेच्छा देतो. आज पुण्यामध्ये मी विशेषतः या सगळ्या मुलांसाठी इथं आलो होतो. व कार्यक्रमाच्या अंतिम अल्पहाराची सोय केलेली आहे. बर खरं ही सगळी मुलं महाराष्ट्राचं भविष्य आहे. MPSC असेल, UPSC असेल, त्याच्यातनं प्रशासकीय अधिकारी म्हणून आता काम करणार आहे. आज मंत्री म्हणून मी इथं आलो नाही, तर त्यांचा एक सहकारी म्हणून इथं आलो आहे. आणि विशेषतः ही सगळी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत. आणि सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ज्यावेळी प्रशासकीय सेवेमध्ये येतील त्यावेळी त्यांचा सर्वसामान्य माणसाशी देखील डायलॉग हा योग्य पद्धतीनं असेल. मगाच्याचं एक थोडं उत्तर आहे, समोरच्या बरोबर चांगला असेल. कारण शेवटी लोकप्रतिनिधी असतील, समाजातली व्यवस्था असेल किंवा सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या काही संस्था असतील, या सगळ्यांना मिळून आपण एकत्र विकास करत असतो. त्याच्यामुळे प्रशासन, शासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक घटक यांच्याशी संयमानं आणि संवादानं जर आपण चांगलं बोललो तर प्रशासकीय अधिकारी देखील प्रसिद्ध होतोय. आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना हीच विनंती केली, म्हणजे त्यांच्यापेक्षा वयानं मोठा असून देखील विनंती केली, जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये याल तेव्हा महाराष्ट्राची सेवा करत असताना कुठचाही घटक तुमच्या वागण्यानं दुखवणार नाही. उलट बदलीच्या वेळी हाच अधिकारी मला पाहिजे अशा पद्धतीची आंदोलनं होतील, अशा पद्धतीचं आपलं वागणं ठेवावं अशी मी त्याला विनंती केली. पण सर, अजित पवारांनी जी भाषा वापरली एका महिलेसंदर्भात, अनेक नेत्यांचे अधिकाऱ्यांना फोन होतात, कसे बोलतात हे आम्ही देखील ऐकले ऑफ द रेकॉर्ड. पण त्या प्रकारे तो व्हिडिओ व्हायरल झाला. तुमची अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते कायम तुम्हाला भेटत असतात. त्याच्यामुळे अजितदादांनी जो फोन केला आहे तो कशा पद्धतीचा होता, काय होता, ते मला विचारण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना विचारलं, कारण ते इथंच असतात आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळं मी तो काही पूर्ण कॉल ऐकलेला नाही. परंतु मला असं वाटतं की मी आज ज्या कार्यक्रमाला आलो आहे त्या कार्यक्रमातल्या मुलांनी देखील प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना जनतेशी आपण बांधील आहोत. जनतेची आपण विकास कामं केली पाहिजे. जनतेशी आपण संयमानं आणि शांतपणानं आणि नम्रतेनं बोललं पाहिजे, हीच मी विनंती केलेली आहे. त्याच्यातनं अनेक गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. सर, जरांगेंच्या आंदोलनाला यावेळी एरवी सामोरे जाताना तुम्ही असायचे, शिंदे साहेब असायचे, पण यंदा आम्हाला दिसलं की सगळे भाजपचे मंत्री शिंदे साहेब कुठेतरी बाजूला पडलेले दिसले. जे बार्गेनिंग असं बोललं जातं, जी बार्गेनिंग होती जरांगेंची, तीच फडणवीसांनी संपवून टाकली शिंदे गटाची. मला माहित नाही तुम्हाला कोणी सांगितलं. कदाचित तुमच्या फ्रेममध्ये मी दिसलो नसेल म्हणून तिथे नाही असं कदा. आता पुढच्या वेळीपासून तुमची फ्रेम बघेल आणि त्याच्यात बाकीचे जसे येतात कसं यायचा तुम्ही प्रयत्न करेल.